वेलकम. रूपा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपला स्वागत आहे. तर प्रकरण पहिला, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, विषय राज्यशास्त्र या पाठावरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये नंबर 1 आहे, स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स अ राजकीय व्यवस्था, ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था, क सामाजिक व्यवस्था, ड यापैकी नाही. योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. मग त्यानंतरच आहे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश ही होती. त्यामध्ये ऑप्शन्स अ आहे युद्ध टाळणे, ब आहे वसाहतीचे स्वातंत्र्य, क आहे राष्ट्राची अर्थव्यवस्था सावरणे, ड आहे निशस्त्रीकरण करणे. योग्य उत्तर आहे युद्ध टाळणे. तिसरा आहे, शीतयुद्ध डॅश डॅश या घटनेमुळे संपले. ऑप्शन्स अ संयुक्त राष्ट्राची स्थापना, ब सोव्हिएत रशियाचे विघटन, क लष्करी संघटनांची निर्मिती, ड क्युबाचा संघर्ष. ब आहे सोव्हिएत रशियाचे विघटन. त्यानंतर पुढील विधानी चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण 1. पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. 2. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. 3. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली. प्रश्न पुढचा आहे, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. उत्तर, हे विधान चूक आहे. कारण एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्र एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे. दुसरा म्हणजे शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे दोन महासत्तांच्या गटात सामील झाली होती. तिसरा म्हणजे राष्ट्राची अशी दोन गटात विभागणी होणे यालाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात. म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले. तिसरा आहे, मिखाईल गोर्बाचेव तिसरा आहे, मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. लोकशाहीकरणाला चालना मिळाली. मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली हे विधान बरोबर आहे. कारण सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्त्रोइका, पुनर्रचना व ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. नंबर 2, या धोरणामुळे शासनाचे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. नंबर 3, याचा परिणाम म्हणजे हुकुमशाही नियंत्रणात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. प्रश्न तिसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे शीतयुद्ध. उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धामुळे अमेरिका व सोव्हिएत रशिया ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकाची स्पर्धक बनली. 2. या दोन राष्ट्रात उघडपणे युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. 3. दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा काटशह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले. या युद्धसदृश परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते. पुढचा आहे अलिप्ततावाद. उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटात झाली. 2. जगात असेही काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते. 3. या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून
आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले, या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. 4. परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रापासून अलग किंवा तटस्थता नव्हे तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त होय. तिसरा आहे परस्परावलंबन. उत्तर 1. जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, यालाच आपण परस्परावलंबन असे म्हणतात. 2. गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते. 3. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. 4. कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही, म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेले आहे. त्यानंतरच आहे द्विध्रुवीकरण. उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत रशिया महासत्ता बनले. 2. अमेरिका आधीच महासत्ता बनली होती. 3. या दोन महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्राची विभागणी झाली. या विभागणीलाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात. या द्विध्रुवीकरणामुळे जगात शीतयुद्धाला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली. पुढचा प्रश्न आहे जागतिकीकरण. उत्तर 1. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. 2. भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांची विचार कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. 3. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. 4. देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? 2. उत्तर शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या. नंबर 1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. 2. गोर्बाचेव यांनी पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे अंमलात आणल्यामुळे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. नंबर 3. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. नंबर 4. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली. दुसरा आहे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर 20व्या शतकाच्या अखेरीस संपलेल्या शीतयुद्धामुळे जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. नंबर 1. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता उरली. नंबर 2. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले. नंबर 3. युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. नंबर 4. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक महत्त्व प्राप्त झाले. पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्याच्या आधारे तुलना करायचा आहे. त्यांचे मुद्दे पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धाचा कालखंड, सहभागी राष्ट्रे, परिणाम आणि युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना पाहूयात. पहिला आहे मुद्देमध्ये कालखंड. पहिले महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918 या काळात लढले गेले. तर दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या काळात. मग सहभागी राष्ट्रांमध्ये पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड, फ्रान्स, सोव्हिएत रशिया, इटली, अमेरिका विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया यांचा समावेश होता. तर आता दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, तर अमेरिका, चीन विरुद्ध जर्मनी, जपान, इटली ह्या देशांचा समावेश होता. त्यानंतरचा आहे परिणाम.
पहिल्या महायुद्धाच्या आर्थिक परिणामामध्ये जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. 2. सहभागी राष्ट्राचे आर्थिक नुकसान झाले. 3. संपूर्ण जगाला त्याचा झळ लागला. 4. विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. दुसरा ब. राजकीय परिणामामध्ये पूर्वीची साम्राज्य नष्ट झाली. 2. जगात नवी राष्ट्रे अस्तित्वात आली. 3. वसाहतीत स्वातंत्र्य चळवळींना प्रारंभ झाला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचे आर्थिक परिणामामध्ये पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक संहार झाला. 2. आर्थिक नुकसान अधिक. 3. महागाई टंचाई यामुळे लोकांच्या हाल अपेष्ट्या वाढल्या. मग आता आपण राजकीय परिणाम पाहूया. आशिया आफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या. जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला. आता आपण युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना पाहणार आहोत. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली, तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना युनो, नाटो लष्करी संघटना, तर वारसा करार ही लष्करी संघटनेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा. 1. राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या? त्यामध्ये एक आहे, राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या? तर उत्तर आहे, पहिल्या महायुद्धाचे परिणाम लक्षात घेऊन युद्ध टाळण्यासाठी 1920 साली राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. परंतु राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध टाळता आले नाही. महायुद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाने पुढील उपाय करायला हवे होते असे मला वाटते. 1. जर्मनी, इटली व स्पेन येथे उदास येत चाललेल्या हुकुमशाहीस वेळीच अटकाव करायला पाहिजे होता. 2. जगातील आक्रमक राष्ट्रांवर बहिष्कार घालण्यास अन्य राष्ट्रांना सांगायला पाहिजे होते. 3. सर्व राष्ट्रांच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर बंधने आणायला हवी होती. 4. राष्ट्रातील मतभेद संघर्ष दूर करून त्यांच्यात सहकार्याची व सामंजस्याची भावना निर्माण करायला हवी होती. पुढचा प्रश्न आहे, शीतयुद्धाच्या काळात छोट्या राष्ट्रांनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारणे आवश्यक होते. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण अलिप्ततावाद म्हणजे जगापासून तटस्थता नव्हे, तर महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे धोरण होय. या काळात जगात तणावाचे, अविश्वासाचे वातावरण होते. 3. दोन्ही महासत्ता छोट्या राष्ट्रांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करीत होत्या. शस्त्रास्त्र वाढीची स्पर्धा चालू होती. अशा काळात छोट्या राष्ट्रांनी कोणत्या तरी गटात सामील होऊन आपले स्वातंत्र्य गमावून बसण्यापेक्षा अलिप्ततावादी धोरण स्वीकारणेच आवश्यक होते. त्यानंतरचा 8 आहे, शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. हे विधान बरोबर आहे, कारण शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्तांच्या गटात शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागून त्यावर प्रचंड पैसा खर्च होऊ लागला. त्यामुळे विकास कामे मागे पडली. 2. शस्त्रास्त्र निर्मितीकडे अधिक लक्ष दिल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीकडे राष्ट्रांचे दुर्लक्ष झाले. 3. त्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण होऊन लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला. म्हणून शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे सर्वच राष्ट्रांचे दुर्लक्ष झाले. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 6. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. उत्तर, हे विधान चूक आहे, कारण अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राष्ट्र होते, तर सोव्हिएत रशिया हे समाजवादाचा पुरस्कार करणारे एकपक्षीय हुकुमशाही राष्ट्र होते. 2. अमेरिकेला भांडवलशाही व्यवस्थेचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत रशियाला समाजवादाचा अन्य राष्ट्रात प्रसार करायचा होता. दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. 3. या दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचून त्यांच्यात लष्करी करार केले. युरोपात वैचारिक पातळीवर विभाजन झाले. या स्पर्धेतून या दोन महासत्तांत मैत्री नव्हे तर टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपले सर्व प्रश्नांची उत्तरे संपतात. थँक यू.